आज रक्षाबंधन होतं, पण माझा अर्धा दिवस रडण्यातच गेला. आता नेमकं झालं काय हे स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. खरं तर आजचा दिवस माझा खूप जास्त आनंदात सुरू झालेला, कारण की मी खूप जास्त एक्सायटेड होते की माझ्या सगळ्या भावांना आज मी राखी बांधणार. खूप लोक मला बहीण मानतात, खूप लोक मला ताई म्हणतात आणि मला सख्खा भाऊ नाहीये म्हणून मी सगळ्यांना खूप जास्त जीव लावतो. पण माझं हे जीव लावणं एक दिवशी मलाच एवढं रडवणार आहे हे मला कधीच वाटलं नव्हतं. सकाळी उठल्यापासून ते दुपारपर्यंत मी सगळ्यांना कॉल करत होते की अरे कुठे आहे तुम्ही, या लवकर राखी बांधायला. मी राख्या घेऊन ठेवलेले आहेत आणि मी तयार पण होऊन बसले. तर जी लांबची लोक होती ज्यांना येणं पॉसिबल होतं ते पण मला काय म्हणाले, अगं आम्ही नाही येऊ शकत, तूच आमच्याकडे इकडे राखी बांधायला ये. त्यावेळेस मला असं वाटलं की यार, मला जर सक्का भाऊ असता तर मला एवढ्या सगळ्यांच्या मिनत्या करायची गरज पडली नसती. सगळ्यांचा असा रिस्पॉन्स बघून ना मी भाऊंना पण कॉल केला नव्हता, पण खूप रडून झाल्यानंतर मी हिम्मतीनं भाऊंना कॉल केला की भाऊ तुम्ही तर राखी बांधायला येणार आहे की नाही. आणि माझा आवाज ऐकूनच भाऊ एका मीटिंगला गेले होते, पण तिथली सगळी कामं सोडून भाऊ, तेजस, धनू आणि दाद्या माझ्याकडे आले की तू कशाला टेन्शन घेतेस, तुला सख्खा भाऊ नसला तरी आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहे, तू कधी पण कुठे पण असू देस, आम्ही तुझ्या नेहमी सोबत असणार आहे हे विसरू नको. खरं तर या सोशल मीडियाच्या जगात ना मी विसरून गेले होते की इथं माणुसकी चालत नाही, इथं फक्त फॉलोअर आणि फेम चालतो. खूप लोक मला ताई म्हणून माझ्या जवळ आले, ते फक्त आणि फक्त व्हिडिओ काढण्यासाठी. हे मला आत्ता कळालं आणि इथून पुढे तर त्या लोकांना कधीच जवळ नाही करणार ज्यांच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले. ही रील अपलोड केल्यावरती तर खूप लोकांना झोंबणार आहे, पण जाऊन दे, जे काय होतं ते चांगल्यासाठी होतं आणि लवकर लोकांचे चेहरे समोर आले त्यातच माझा आनंद आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.